हॅलो स्टुडंट्स, नीट किंवा MHT-CET एक्झाम प्रिपेअर करणारे बऱ्याच स्टुडंट्सला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिजिक्स हा सेक्शन इतर सेक्शनच्या तुलनेमध्ये थोडासा अवघड वाटतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक मटेरियल्स, EMI, AC सर्किट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे टॉपिक त्यांना मेकॅनिक्सच्या किंवा मे बी वेवच्या टॉपिकपेक्षा थोडेसे अवघड वाटतात. होतं काय ना की आपल्याला मॅग्नेटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड हे दिसत नाही. मेकॅनिक्सच्या प्रॉब्लेममध्ये जो ऑसिलेशनमधला सिम्पल पेंडुलम आहे तो आपल्याला दिसत असतो. सो या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिजिक्सबद्दल एक भीती बऱ्याच स्टुडंटच्या मनामध्ये असते. पण तुम्ही जर क्वेश्चन पेपर्स बघितले, नीटचे क्वेश्चन पेपर्स बघितले, MHT-CETचे क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल या सेक्शनवरती बरेच इझी क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, बरेच स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स विचारले जातात. पण फक्त स्टुडंटच्या भीतीमुळे स्टुडंटनं वर्षभर त्या सेक्शनकडे दुर्लक्ष केलेलं असतं, त्याला हातच लावलेला नसतो, त्यातल्या साध्या साध्या कॉन्सेप्ट्स रिवाईज केलेल्या नसतात आणि त्यामुळे त्याला त्या सोप्या प्रश्नांची मार्क मिळत नाहीत. आज मी या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिजिक्स सेक्शनमधला एक छोटासा पॉईंट बायो सेवर्ट लॉच्या ॲप्लिकेशन्सबद्दल बोलणार आहे. बायो सेवर्ट लॉबद्दल नाही बोलणार आहे, तो लॉचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे असं मी गृहीत धरतो. ओके, माहिती नसेल तर तुम्ही टेक्स्टबुकमधनं ते स्टेटमेंट बघा. मला त्या स्टेटमेंटमध्ये आत्ता इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट आहे या लॉच्या ॲप्लिकेशन्समध्ये. ठीक आहे, या बायो सेवर्ट लॉच्या मदतीनं आपण वेगवेगळ्या करंट कॅरिंग कंडक्टरमुळे काही डिस्टन्सवर किती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं याचे फॉर्म्युलेज डिराईव्ह करतो. NCERTमध्ये पण आणि आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण हे फॉर्म्युले आलेले आहेत. यातला पहिला फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू इन्फिनाईट स्ट्रेट कंडक्टर. जर आपल्याकडे एक इन्फिनाईट लेंथचा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर त्या कंडक्टरपासनं R इतक्या डिस्टन्सवरती जे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं, ओके, या पॉईंटला सपोज किती असतं ते मॅग्नेटिक फील्ड? ओके, फॉर्म्युला आहे μ0I बरोबर आहे अपॉन 2πr. करेक्ट. आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये असते मॅग्नेटिक फील्ड? I will hold the current carrying conductor in my right hand, thumb indicating the direction of current. My curled fingers will indicate the direction of magnetic field. So या पॉइंटला माझे फिंगर्स डायग्राममध्ये आतमध्ये जात आहेत. सो माझं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर गोईंग इनवर्ट. बोर्ड एक्झामला तुम्हाला याच्यामध्ये डेरिव्हेशन्स विचारणार आहेत आणि ते डेरिव्हेशन तुम्ही करा. आत्ता मला स्पेसिफिक MCQ एक्झामला, नीटच्या एक्झामला, MHT-CETच्या एक्झामला जे प्रश्न येतात याच्यावरती साधे साधे त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. सो हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ओके, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. याच्यामध्ये अजून एक व्हेरिएशन असतं. आता काही लोकांना प्रश्न पडतो की जेव्हा मी हा इन्फिनिटी लॉंग करंट कॅरिंग कंडक्टर म्हणतो, प्रॅक्टिकली असा कंडक्टर असतो का? ओके, डू यू सी अ कंडक्टर विच इज इन्फिनाइटली लॉंग? इथं इन्फिनाइटली लॉंगचा अर्थ असा घेतात, असा घ्यायला पाहिजे की या कंडक्टरची लेंथ इतकी जास्त आहे. ओके, सपोज ही 10 मीटर आहे आणि ज्या पॉईंटला मी मॅग्नेटिक फील्ड फाइंड करणार आहे त्या पॉईंटचं कंडक्टरपासूनचं डिस्टन्स मे बी 4 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे. सो इथे या डिस्टन्सच्या कंपॅरिझनमध्ये कंडक्टरची लेंथ खूप जास्त आहे. बरोबर आहे. ओव्हरहेड वायर्स गेल्यात, इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या लांब लांब वायर्स गेल्यात. करेक्ट. आणि त्याच्या खाली आपण उभे आहोत. सो आता आपण म्हणू शकतो की त्या वायरची लेंथ इतकी जास्त आहे की त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपलं त्या वायरपासूनचं डिस्टन्स हे कसं आहे? छोटं आहे. आपण त्या वायरला इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट वायर कन्सिडर करू शकतो. ओके, कमिंग बॅक टू दिस पॉईंट नाव. मॅग्नेटिक फील्ड ॲट डिस्टन्स R फ्रॉम इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असतो. याच्या जोडीदार एक फॉर्म्युला आहे जर सेमी इन्फिनाइट लॉंग वायर असेल. ओके, म्हणजे असं की जो पॉइंट आहे आपला जिथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे
तो एका एंडपासनं जर मी परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलं त्या वायरच्या, त्या एंडपासनं आर इतक्या डिस्टन्सवर आहे. या सिच्युएशनला म्हणतात सेमी इन्फिनाइटली लॉंग वायर. अशा सिच्युएशनमध्ये मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला येतो μ0 I अपॉन 4 पाय आर. किती येतो मॅग्नेटिक फील्ड? μ0 I अपॉन 4 पाय आर. राईट हँड रूल प्रमाणे हे मॅग्नेटिक फील्डची या केसमध्ये डायरेक्शन परत एकदा अशीच, का ते तुम्हाला माहिती आहे. इकडचा पॉईंट घेतला असता, फिंगर्स आर कमिंग आउट ऑफ द फिगर, सो मॅग्नेटिक फील्ड वुड हॅव बीन परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर कमिंग आउट. ओके, हे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती पाहिजेत. यानंतर आपल्याला ही एक गोष्ट माहिती पाहिजे की स्ट्रेट कंडक्टर असेल तर त्या लाईनमध्ये एखादा पॉईंट जर असेल, इफ देर इज अ पॉईंट इन द लाईन ऑफ स्ट्रेट कंडक्टर, इथे पॉईंट पी आहे, करेक्ट, हा स्ट्रेट कंडक्टर आहे. या स्ट्रेट कंडक्टरमुळे या पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड हे कायम 0 असतं. मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट along the length of conductor is always 0. सो या पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड हे कायम काय असेल? 0 असेल. नो नेट मॅग्नेटिक फील्ड विल बी हिअर. ओके, मे बी असं काहीतरी डायग्रॅम असेल तुमच्या समोर, असू शकतं ना असं, करेक्ट, जे काय असेल ते. या कंडक्टरमुळे, या ए बी कंडक्टरमुळे हा जो पॉइंट पी आहे विच इज अलॉंग द लेंथ ऑफ कंडक्टर, मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज 0. स्ट्रेट कंडक्टर म्हटलं की नीटच्या MST CETच्या स्टुडंटला ह्या 3 डायग्रॅम डोक्यामध्ये फिट बसल्या पाहिजेत, है ना. आता पुढे जाऊयात. अजून काय आपल्याला आलं पाहिजे? सर्क्युलर लूप. ओके, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. ओके, मी याला 4था नंबर देतो या फॉर्म्युल्याला. ओके, हे सगळे फॉर्म्युलेज आपण वापरणार आणि काही साधे साधे नीटमधले CET मधले आलेले क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार. सो इफ आय हॅव अ लूप, अ करंट लूप like this, suppose it is carrying an anti-clockwise current, say current I. What is magnetic field at the center of loop? या लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती येतं? किती येतं मॅग्नेटिक फील्ड? व्हॉट इज द फॉर्म्युला? द फॉर्म्युला इज μ0 I अपॉन ट्वाइस आर. आर इज अ रेडियस ऑफ लूप, राईट. जर ही n नंबर ऑफ टर्न्सनं बनलेलं असेल, ओके, अनेक टर्न्सची वायर असेल, काय होतं हा फॉर्म्युला? फक्त इट बिकम्स μ0 Ni अपॉन ट्वाइस आर. n इज नंबर ऑफ टर्न्स. अर्थात एकच लूप असेल तर आपण n इक्वल टू 1 घेणार, है ना. कुठल्या डायरेक्शनमध्ये असतं रे मॅग्नेटिक फील्ड? राईट हँड रूल, माझं थंबनं इंडिकेट करायचं आहे डायरेक्शन ऑफ करंट, माझे फिंगर्स इंडिकेट करताय फील्ड इज डायरेक्टेड आउटवर्ड. ओके, सर्कल अँड डॉट इंडिकेट्स द मॅग्नेटिक फील्ड इज परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर डायरेक्टेड आउटवर्ड. लक्षात ठेवतात स्टुडंट्स की अँटी क्लॉकवाईज असेल तर कमिंग आउट ऑफ द फिगर, क्लॉकवाईज असेल तर गोईंग इन. बरोबर आहे, हरकत नाही, तुम्ही ठेवू शकता. ओके, हे असं पण बघितलं जातं याच्याकडे. जर कॉईल जिकडून आपण बघतोय तिकडनं अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो होत असेल तर तो जो फेस आहे कॉईलचा तो नॉर्थ पोल सारखं बिहेव करतो आणि याच्या मागचा जो फेस असेल तो साऊथ पोल सारखं. एनिवे, एक गोष्ट तर क्लिअर आहे की अँटी क्लॉकवाईज करंट असेल द मॅग्नेटिक फील्ड इज परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर डायरेक्टेड आउटवर्ड, राईट. अँड व्हॉट इज द फॉर्म्युला? μ0 Ni अपॉन ट्वाइस आर. व्हॉट इफ वी हॅव अ लूप? Okay, we don't have a complete wire. We have only a partial loop like this. Okay, carrying current I. This is angle theta. Magnetic field at the center is given by the formula μ0 I upon 4 pi r into theta. μ0 I अपॉन 4 पाय आर इंटू थीटा. खरं तर ही याची स्पेशल केस आहे. इथे फक्त कंप्लीट सर्कल आहे, सो हा थीटा ट्वाइस पाय. कंप्लीट सर्कल म्हणजे 360 डिग्री. सो अँगल किती आहे? 2 पाय. इथे 2 पाय व्हॅल्यू टाकली तर μ0 I अपॉन ट्वाइस आर हा फॉर्म्युला मिळणारच आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे ना, करेक्ट. हा आपल्या लक्षात पाहिजे. बरं, इथे डायरेक्शन कशी आहे? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फील्ड? राईट हँड रूल वापरू इच्छित असाल तर राईट हँड रूल वापरा. कसा वापरायचा राईट हँड रूल? माझे जे फिंगर आहेत
ते कर्ल फिंगर्स आहेत अँड माय थम इज इंडिकेटिंग द डायरेक्शन ऑफ करंट. सो माझे फिंगर्स या बाजूला आत जात आहेत, राईट. सो सर्कल अँड क्रॉस, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विल बी परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर गोईंग इनवर्ड. काही शंका असण्याचं कारण नाही, बरोबर आहे. शांततेत तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट कळाली, परफेक्ट आली आहे, बरोबर आहे. तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यायची असू द्यात, करेक्ट. आय होप सगळ्यांना ही गोष्ट परफेक्टली 100% कळालेली आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त करंट लूपच्या ॲक्सिसवर असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डसाठी पण फॉर्म्युला आहे. ओके, तो आपण सेपरेटली कन्सिडर करू, नंतरहून कन्सिडर करू. थोडासा मोठा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स घेऊ, परंतु आत्ता आपण कॉन्सन्ट्रेट करू करंट लूपचा सेंटर, आर्कचा सेंटर आणि स्ट्रेट वायर आणि यांच्यापासून बनणाऱ्या नीटच्या क्वेश्चन्सवरती, राईट. कसे क्वेश्चन्स बनतात, एक्झामिनरला काय क्वेश्चन्स आवडतात बघा. टिपिकल क्वेश्चन्स आस्क्ड ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. ओके, try to answer this particular question. Suppose this is a semicircle. Okay, this is a current carrying conductor, carrying current I. R is the radius. हा या सेमीसर्कलचा सेंटर आहे. या सेंटरला मी म्हणतो पॉइंट O आणि मला इंटरेस्ट आहे. ओके, सेमीसर्कल आहे, राईट. दिसत नसेल तर माझ्या ड्रॉइंगचे स्किल्स आहेत ते, बाकी काही नाही. पण तो सेमीसर्कल आहे, ठीक आहे. गुरुजी म्हटले सेमीसर्कल आहे, है ना. ओके, पी सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असेल आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये असेल असं आपल्याला विचारले. ऑप्शन्स आहेत तिथं, गरज नाही आपल्याला ऑप्शनची, आपण सोडवून टाकू. ओके, आता काय होतं ना, अशा प्रकारच्या डायग्रॅम बघितल्या की स्टुडंटला पहिल्यांदा वाटतं की यार डायग्रॅम आहे म्हणजे काहीतरी खूप विचार करायला लागणार आहे, त्यामुळे हा क्वेश्चन आमच्यासाठी बनलेला नाही. खरं तर खूप इझी क्वेश्चन. तुमच्यातल्या बऱ्याच स्टुडंटला आता ऑलरेडी कसा सोडवायचा तो कळाला पण आहे, बरोबर आहे. तेवढा अभ्यास तुमचा झाला आहे. पण ज्यांना भीती वाटत असेल त्यांच्यासाठी कसं सोडवायचा हा क्वेश्चन बघा. इथे या कंडक्टरला दोन पार्टमध्ये कन्सिडर करू. याचा एक पार्ट हा स्ट्रेट कंडक्टर आहे, हा एक स्ट्रेट पार्ट आहे, हा एक स्ट्रेट पार्ट आहे आणि हा एक आर्क आहे, बरोबर आहे. या स्ट्रेट कंडक्टरमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड B1 म्हणूयात, या स्ट्रेट पार्टमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड B2 म्हणूयात आणि या सर्क्युलर आर्कमुळे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला B3 म्हणूयात. एक गोष्ट क्लिअर आहे की हा जो पॉईंट P आहे हा अलॉंग द कंडक्टर आहे, अलॉंग द लेंथ ऑफ कंडक्टर. कंडक्टर जर पुढे वाढवला तर त्या लाईनवरच पॉईंट P आहे. ओके, त्यामुळे या P पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड 0 आहे. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट P ड्यू टू दिस कंडक्टर? 0. सो B1 इज 0. फील्ड ड्यू टू दिस पार्ट ऑफ कंडक्टर. सेम रिझन ना, फरक नाही पडत की तो पॉईंट मागे आहे पुढे, त्यांनी फरक नाही पडत. सो इथलं मॅग्नेटिक फील्ड या B2 मुळे पण काय, बिकॉज दॅट पॉईंट इज ऑन द लाईन ऑफ दॅट कंडक्टर, इथलं मॅग्नेटिक फील्ड पण काय आहे, 0 आहे. ओके, field due to this part of conductor is also 0. How much is the field due to this part of conductor? याच्यामुळे किती field आहे? What is field due to this part? समोर लक्ष द्या, राईट हँड रूल. ओके, ही डायरेक्शन सांगेल आपल्याला. सो हा माझा करंटची डायरेक्शन आहे इकडे, फिंगर्स आर गोईंग इनवर्ड. सो B3 ची डायरेक्शन इकडे आहे, अशी आहे, परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर. असणारच होती रे. हा करंट जर कंप्लीट लूप असता तर कसा होता, क्लॉकवाईज. क्लॉकवाईजच्या केसमध्ये फील्ड इज डायरेक्टेड परपॅन्डिक्युलर टू प्लेन इनवर्ड. आर्कमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड, मग अशी आपण फॉर्म्युला लिहिला होता, μ0I अपॉन 4πr इंटू थीटा. मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर आर्क. ओके, हाफ सर्कल आहे. सो हाफ सर्कलचा हा जो सेंट्रल अँगल आहे तो किती असतो रे, पाय रेडियन. सो व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड, μ0I upon 4πr into pi, right? So my answer will be μ0I upon 4r. Correct? बोर्ड एग्जाम असू द्यात, नीट असू द्यात, CET असू द्यात, सगळीकडे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सगळ्या एक्झामच्या सिलेबसमध्ये हा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. बरं, चला सिमिलर
लुकिंग क्वेश्चन एक सॉल्व करू आपण. बघा समोर, ट्राय टू फाइंड आउट मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर नाव. या केसमध्ये सेंटरला असणारं मॅग्नेटिक फील्ड फाइंड करा. ओके, आय इज द करंट अँड ट्राय टू फाइंड आउट मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर. ओके, करायचं. बघा इथे कसं व्हिज्युअलाइज करायचं. हा सर्क्युलर कंडक्टर आहे आणि ही स्ट्रेट वायर आहे. करेक्ट. या अशा पद्धतीनं करंट कॅरिंग कंडक्टर. इथे काय करायचं आपण, आयडियली इथे असं करतात, ही स्ट्रेट वायर आपण सेपरेट कन्सिडर करूयात. करेक्ट. हा छोटासा पोर्शन फक्त नाही आहे ना, असं इमॅजिन करूयात. छोटासा, निग्लिजिबल आहे. ठीक आहे. आणि ही सर्क्युलर लूप एक कन्सिडर करूयात. ठीक आहे. हे जे डिस्टन्स दिलं आहे आपल्याला, जिथे मॅग्नेटिक फील्ड पाहिजे ॲट द सेंटर, ते डिस्टन्स सपोज आहे आर. ठीक आहे. बेटा किती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे या पर्टिक्युलर पॉईंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड नेमकं किती असणार आहे. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट. कसं फाइंड आउट करायचं. सी ऑन द बोट हाऊ वी आर गोइंग टू डू दिस. ओके, हा सेम करंट इथनं जाणार आहे, म्हणूनच तो इथनं जातोय आणि म्हणूनच तो इथनं जातोय. करेक्ट. सो स्ट्रेट कंडक्टरमुळे, दिस इज इन्फिनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर, हे याला जोडलेलंच आहे, इथे फक्त दाखवताना वरती दाखवलंय. सो या स्ट्रेट कंडक्टरमुळे इथे असणारं मॅग्नेटिक फील्ड किती असेल. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉईंट ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर. काय उत्तर आहे, काय फॉर्म्युला आहे. फील्ड ड्यू टू स्ट्रेट कंडक्टर इज μ0I अपॉन 2πr. हे डायरेक्शन काय आहे, स्ट्रेट कंडक्टरमुळे असणाऱ्या फील्डचं डायरेक्शन काय. मी मुद्दाम हे ना वेगवेगळे लिहितो, मला डायरेक्शन दाखवायचं इथे. ओके, यातला जो स्ट्रेट कंडक्टर पार्ट आहे तेवढंच फक्त इथे दाखवतो. याच्यामुळे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं काढणार रे. राईट हँड रूल. करेक्ट. थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ करंट, कर्ल्ड फिंगर्स इंडिकेट डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. 10वीपासून शिकताय बरं का राईट हँड रूल तुम्ही. करंट कॅरिंग कंडक्टर उजव्या हातात धरला आणि आमची बोटं, कर्ल्ड फिंगर्स, थंब आउटस्ट्रेच. थंब जर करंटची दिशा दाखवत असेल, कर्ल्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हिअर दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. वरच्या बाजूला विचार केला, माझे फिंगर्स बाहेर येत आहेत, सो सर्कल अँड डॉट विल डू. आणि किती मॅग्नेटिक फील्ड आहे इतकं, μ0I अपॉन 2πr. व्हॉट अबाउट दिस, व्हॉट अबाउट दिस लूप, कंप्लीट लूप कॅरिंग करंट I. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लूप विल बी μ0I अपॉन 2r. अरे हो की नाही. आणि डायरेक्शन हे दिसतंय की किती वेळेस केलं आपण, क्लॉकवाईज करंट आहे. क्लॉकवाईज करंट आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कसं असलं पाहिजे, परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर गोईंग इनवर्ड. ओके, पटत नसेल तर काय करणार आहात, पटत नसेल तर काय करणार आहात तुम्ही, हा जो कंडक्टर आहे हा उजव्या हातात पकडा. ओके, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट, माय फिंगर्स आर गोईंग इनवर्ड. सो या दोन डायरेक्शन अपोजिट आहेत. यातलं कुठलं मोठं आहे फील्ड. ओके, लूपमुळे मोठं आहे की स्ट्रेट कंडक्टरमुळे. तुम्हाला कळालं पाहिजे की लूपमुळे असणारं फील्ड मोठं आहे. μ0I अपॉन 2r सेमच आहे. इथे हा पाय आला आहे, पाय. ओके, सो पाय या टर्ममुळे स्ट्रेट कंडक्टरमुळे असणारं फील्ड, ओके, पाय इज 3.14, 1 पेक्षा मोठा आहे. सो रिझल्टंट फील्ड ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट विल बी इक्वल टू, ओके, ते कुठल्या दिशेत असेल, ग्रेटर इज ड्यू टू लूप, सो रिझल्टंट फील्ड विल बी इन दिस डायरेक्शन. एग्री. आणि त्याची मॅग्निट्यूड काय असेल, फील्ड ड्यू टू लूप μ0I अपॉन 2r मायनस μ0I अपॉन 2πr. μ0I अपॉन 2πr. डू यू एग्री. बरोबर बोलतोय. काय कॉमन निघेल यातनं, μ0I अपॉन 2r in bracket 1 minus 1 by pi. Okay, this is the required field at the center. Agree with this. हे required field आहे सेंटरला. हा पाय -1 आणि हा पाय बाहेर असंही करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. इज इट व्हेरी क्लिअर. समजले सगळ्यांना. सो हे खूप स्टँडर्ड यामधले क्वेश्चन्स आहेत जे पुन्हा 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 आपल्याला विचारले जातात.
ठीक आहे. पुढचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघा आता. लेट अस डिस्कस वन मोर. ओके, अजून एक इंटरेस्टिंग क्वेश्चन बघूयात आपण. दिस इज सर्क्युलर लूप. ओके, आय करंट एंटर करतो इथनं लूपला. आय करंट लिव्ह करतो इथनं. ओके, हा सेमी सर्कल आहे. हा जो पोर्शन आहे हा सेमी सर्कल आहे. सम करंट विल पास हियर, सम करंट विल पास हियर, राईट. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर. या केसमध्ये सेंटरला असणारं मॅग्नेटिक फील्ड किती आहे. ओके, ही जो ए बी आहे, दिस ए बी इज अ डायमीटर, ओ इज अ सेंटर, अँड आय एम इंटरेस्टेड इन व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर. 2-3 क्वेश्चनचं कॉम्बिनेशन आहे. प्रश्न खूप सोपा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आय करंट एंटर करतोय, आय करंट लिव्ह करतोय. करंट इलेक्ट्रिसिटीची कॉन्सेप्ट वापरावी लागेल. ह्या दोन्ही ज्या वायर आहेत, ए बी पार्ट आणि हा खालचा ए बी पार्ट, या दोघांच्याही लेंथ इक्वल आहेत. लेंथ इक्वल आहेत म्हटल्यावरती या दोघांच्याही रेडियस सेम असणार आहेत. अरे हो की नाही. रेडियस आर गोइंग टू बी सेम. डू यू एग्री. एकदम सेम असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं, त्यामुळे या दोन्ही पार्टमधनं जाणारा करंट इक्वल असेल. I/2 इकडनं जाईल असा, I/2 इकडनं जाईल असा. अरे काय अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम नाही. या I/2 मुळे हां, आता ह्या स्ट्रेट कंडक्टर वरचा पॉईंट आहे, त्यामुळे या स्ट्रेट पार्टमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड किती येईल, 0. किती वेळ झालं. या स्ट्रेट कंडक्टरमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड किती येईल, 0. जो काही खेळ होणार आहे तो कोणामुळे होणार आहे, या सेमी सर्कलमुळे. आता या पोर्शनमध्ये करंट जातोय क्लॉकवाईज, या पोर्शनमध्ये करंट जातोय अँटी क्लॉकवाईज. मला सांगा, या अँटी क्लॉकवाईज करंटमुळे इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असेल. सर्कल अँड डॉट, ॲग्री ऑर नॉट. फिंगर्स कमिंग आउट. याच्यामुळे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असेल बघा, इकडच्या बाजूला. फिंगर्स गोईंग इनसाइड. हे दोनही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना काय करतील, ॲड करतील की कॅन्सल करतील. कॅन्सल करतील, ऑब्वियसली कॅन्सल करतील. डू यू एग्री. आणि जर ते कॅन्सल करतील तर इथलं रिझल्टंट फील्ड काय असणार आहे. इथलं रिझल्टंट फील्ड बघा, करंटची मॅग्निट्यूड इक्वल आहे. ह्या सेमी सर्कलमुळे इथे किती फील्ड निर्माण होईल माहिती आहे, μ0I अपॉन 4πr इंटू थीटा. हा फॉर्म्युला आहे. थीटा काय, पाय. ठीक आहे, सेमी सर्कलसाठी पाय कॅन्सल. करेक्ट. μ0I अपॉन 4r. मात्र कुठल्या दिशेमध्ये, सर्कल अँड क्रॉस. याच्यामुळे पण तितकीच, मात्र कुठल्या दिशेमध्ये, सर्कल अँड डॉट. व्हॉट इज द रिझल्टंट फील्ड, 0. व्हॉट आर द एरर स्टुडंट्स आर गोइंग टू मेक. They will see this question, they will remember that along the length field is 0. तो इससे तो 0 हो गया, ये बच गया क्या, सर्कुलर कॉइल. सर्कुलर कॉइल म्हटल्यावर फॉर्म्युला पार्ट आहे μ0I अपॉन ट्वाइस आर. नीटचा पेपर खूप सोपा होता है ना. इट इज नॉट द केस. हियर द करंट इज गोइंग क्लॉकवाइज, हियर अँटी क्लॉकवाइज. रिझल्टंट फील्ड विल बी 0. द करेक्ट आन्सर विल बी 0. आणि 0D ऑप्शन असेल, हे पहिलं ऑप्शन असेल ए. मार्क नाही करायचं आहे आपल्याला, है ना. गुड. पुढे पुढे जाऊयात. चला, आता एक्झामिनर थोडा दुष्ट आहे. ओके, एक्झामिनरला वाटतं की एवढा कुठे सोपा पेपर काढतात का, पोरांना त्रास तर द्यायलाच पाहिजे. मग एक्झाम आपण. ठीक आहे, बघा मगासारखाच लूप काढतोय मी आणि इथनं एक करंट एंटर करतो या लूपमध्ये. ठीक आहे, आणि तो सेम करंट इथनं लिव्ह करतोय. करेक्ट. आय इज द करंट, आय इज द करंट लिव्हिंग. आणि हा जो सेंटर आहे, हा सेंटर आहे, से पॉइंट पी. आणि माझा इंटरेस्ट आहे की या पी पॉइंटला असणारं मॅग्नेटिक फील्ड मला फाइंड आउट करायचं आहे. मग अशी काम सोपं होतं बेटा. हा अँगल दिलेला आहे, हा अँगल, दिस अँगल इज गिवन. हा अँगल दिला आहे 120 डिग्री.
किती अँगल दिलाय हा 120 डिग्री. मगाशी काम सोपं होतं. मगाशी काय होतं की या लूपमध्ये हा डायमीटर वरती होता हा कंडक्टर, राईट. सो वरचा अर्धा पार्ट होता, खालचा अर्धा पार्ट होता. वरतून किती करंट जात होता I/2, खालनं किती जात होता I/2. इथे मात्र वेगळा प्रकार झालेला आहे. इथे काय झालंय बघा, हा करंट I/2 नाही डिस्ट्रीब्यूट होणार. मला सांगा, हा 120 डिग्री आहे म्हणजे हा खालचा किती असेल 240 डिग्री. हा जो पोर्शन आहे ABचा, जिथनं करंट अशा पद्धतीनं फ्लो होतोय, त्याची लेंथ 1/3 आहे. आणि हा जो पोर्शन आहे त्याची 2/3 आहे, कारण हा अँगल 1/3 आहे. टोटल सर्कल 360 डिग्री, 120 म्हणजे 1/3 पार्ट आहे आणि हा 2/3 पार्ट आहे, राईट. मग जर या पोर्शनचा रेजिस्टन्स R असेल तर या पोर्शनचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे, ट्वाइस R. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर, बरोबर आहे. सो दिस इज R, दिस इज ट्वाइस R. हे यासाठी गरजेचं आहे की हा करंट I/2 नाही डिस्ट्रीब्यूट होणार. A आणि B चा विचार केला तर हे जे दोन पार्ट्स आहेत हे पॅरलल आहेत. A आणि B मध्ये जर V इतकं पोटेन्शियल डिफरन्स असेल तर इकडनं जाणारा करंट I1 आणि इकडनं जाणारा करंट I2. करंट कसा काढतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स. ओके, हा करंट कसा डिस्ट्रीब्यूट होईल या दोन पार्टमध्ये, तर करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेजिस्टन्स. जिथे रेजिस्टन्स कमी तिकडनं जास्त करंट जातं, जिथे रेजिस्टन्स जास्त तिकडनं कमी करंट जातो, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेजिस्टन्स. सो या दोन पार्टच्या रेजिस्टन्सचा रेशो किती आहे, 1:2. मग यांच्या करंटचा रेशो किती असेल, इट हॅज टू बी 2:1. किती रेशो असेल बेटा, इट हॅज टू बी 2:1. म्हणजे टोटल करंट I आहे त्याचे जर मी 2 आणि 1 म्हणजे 3 पार्ट्स केले, प्रत्येक पार्ट I/3, त्यातले 2 पार्ट 2I/3 इथनं जातील आणि एक पार्ट अर्थात I/3 इथनं जाईल. डू यू एग्री, वरनं किती जाईल 2I/3, खालनं किती जाईल I/3. एग्री ऑर नॉट, झेपते सगळ्यांना नक्की. बरं, सो आता या पार्टमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड आणि या पार्टमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड हे आपण कॅल्क्युलेट करूयात. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस पार्ट, व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस पार्ट. लेट्स ट्राय डुईंग दिस. प्रयत्न करूयात इथे काय होईल, व्हॉट इज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड. समोर लक्ष द्या सगळ्यांनी. या पार्टमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड क्लॉकवाईज करंट आहे, सो सर्कल अँड क्रॉस. या पार्टमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड अँटी क्लॉकवाईज करंट आहे, सर्कल अँड डॉट, बरोबर आहे. हा जो सर्कल आणि क्रॉस आहे या पार्टमुळे असणारं फील्ड किती असेल, आर्कमुळे असणारं फील्ड μ0I/4πr इंटू थीटा. व्हॉट इज थीटा, 120 डिग्री. रेडियनमध्ये घ्या रे. 60 म्हणजे π/3, 120 म्हणजे 2π/3, राईट. किती असेल मॅग्नेटिक फील्ड. हा आणि I किती घ्यायचा, हा दिस शुड बी टेकन ट्वाइस I/3, राईट. दिस शुड बी टेकन ट्वाइस I/3. किती येईल रे मग हे टोटल किती येईल, हा पाय गेला, हा 2, हा 2 कॅन्सल करेल, बरोबर आहे. आणि हे किती येईल, μ0I/3 इंटू 3 9R, बरोबर आहे. दिस इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस फर्स्ट पोर्शन. आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये, परपॅन्डिक्युलर टू प्लेन ऑफ फिगर, गोइंग इनवर्ड. व्हॉट अबाउट दिस पार्ट, व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस, B2. ओके, हे किती आहे, μ0I, बरोबर आहे. आता आयच्या ऐवजी काय घ्यायचं, I/3 अपॉन 4πr इंटू थीटा. बेटा थीटा किती आहे, व्हॉट इज दिस थीटा, 240 डिग्री, 4π/3 किती आहे, 4π/3. काय होणार, 4π कॅन्सल होणार. सो इट विल बी μ0I/3 इंटू 3 9R. एग्री. ओके, किती येईल, μ0I/3
9R. हे दोनही फील्डच्या मॅग्निट्यूड किती आल्या बेटा? सेमच आल्या ना. सो याही केसमध्ये जरी अवघड वाटणारा, अवघड दिसणारा प्रश्न आला तरी रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती येईल? 0. व्हॉट इज रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर? 0. स्ट्रेट कंडक्टरच्या बाबतीत हा पी पॉईंट याही कंडक्टरवर आहे, याही. सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड स्टील विल बी 0. इज दिस व्हेरी क्लिअर? परफेक्टली कळालं आहे सगळ्यांना? काही डाऊट आहे यामध्ये आता कोणाला? ठीक आहे, ओके. आय होप तुम्ही एन्जॉय केलं सेशन. मला 11वीचे पुलं म्हटले असतील, सर काय हे तुम्ही असा टॉपिक निवडला सेशन घेताना की जो 11वीला अजून झालेला नाही आहे. 2021चे स्टुडंट्स ज्यांना आता नीटची परीक्षा द्यायची, मला माहिती आहे त्यांची बोर्ड एक्झाम पण आहे, आणि हा एक छोटासा टॉपिक मी घेतला की जो स्टुडंटला इझी टॉपिक आहे आणि स्टुडंटला थोडीशी भीती वाटते या सेक्शनची, या टॉपिकची, म्हणून मुद्दाम मी निवडताना हा टॉपिक निवडला होता. आय होप तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय झालं, कळालं. नीट 2021च्या बॅचमध्ये आपण क्रॅश कोर्समध्ये आपला ॲप्रोच काय असणार आहे, नेमकं कशा पद्धतीनं आपण टीच करणार आहोत, ओके, हे समजावं या उद्देशानं मी आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तुमच्यासाठी इथे टाकतो आहे. या बॅच संदर्भातल्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स तुम्हाला मिळाव्यात यासाठी खाली एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, आणि मला लक्षात आहे की MST CETसाठी सुद्धा अनाऊन्समेंट करायच्या आहेत. लवकरच इंटरेस्टिंग अनाऊन्समेंट MST CETसाठी सुद्धा मी घेऊन येतो आहे. नीट 2022च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी अनाऊन्समेंट लवकरात लवकर घेऊन येणार आहे. तोपर्यंत ते अनाऊन्समेंट येईपर्यंत आय होप की ऑल ऑफ यू विल ट्राय टू मेक दिस व्हिडिओ रीच मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ पोचवा. आणि हा टॉपिक आय होप तुम्हाला कळाला असेल. यामध्ये अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील, अजून काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही प्रश्न सांगितले तर त्याला उत्तर देणारे व्हिडिओज मी लवकरात लवकर करेन. मीनवाईल मला काही स्टुडंटचे पर्सनल चॅटवरती फोन आले, मेसेज आले की सर ही जी टीम आहे आपली नीट 2021ला शिकवणारी, या 3 लोकांचीच टीम आहे का? 3 लोकांची फक्त मी तुम्हाला नावं सांगितली. या व्यतिरिक्त अजूनही लोक या नीटच्या बॅचमध्ये इन्वॉल्ड असणार आहेत. एक एक नाव लवकरात लवकर तुम्हाला समजेल, ओके. मला वाटतं उद्या इम्रान सर आणि शिल्पा मॅडमही त्यांच्या बाजूने तुमच्याशी बोलतील, तेही एक व्हिडिओ अपलोड करतील. सो नीट 2021 प्रिपरेशन सुरू ठेवा. आजचं जे लेक्चर आहे नीट MST CET दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी कामाचं असं लेक्चर आहे, ठीक आहे. इथे थांबू आज.